बायको नांदायला येईना, बापाचा मुलींना डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न। आता हे कुठं घडलं ऐकूया। कौटुंबिक वादाचा राग जेव्हा विकृत पातळी गाठतो तेव्हा त्याचे किती भीषण परिणाम होऊ शकतात याचा प्रत्यय बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात आला आहे। माजलगाव तालुक्यातील टालेवाडी परिसरात एका निर्दयी पित्यानं आपल्या 2 लहान मुलींच्या अंगावर डिझेल ओतून त्यांना जिवंत पेटून देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली। पण जन्मदाता बाप नेमका या थराला का पोहोचला, असं नेमकं काय घडलं की ज्यामुळे बापावर चिमुकल्यांवर डिझेल ओतण्याची वेळ आली? हा सगळा नेमका प्रकार आहे तरी काय? बीडमध्ये नेमकं काय घडलंय पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। पत्नी नांदायला येत नाही या रागातून या पित्यानं हे आघोरी पाऊल उचललं। सुदैवानं शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या समय सूचकतेमुळे 2 निरागस चिमुरड्यांचे प्राण वाचले। मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणातील आरोपीचं नाव महेश विष्णू सोमसे असं आहे। तो टालेवाडी येथील रहिवासी आहे। महेश आणि त्याची पत्नी अश्विनी यांच्यात अनेक वर्षांपासून वारंवार खटके उडतात। पत्नी अश्विनी हिनं दिलेल्या माहितीनुसार लग्नानंतर काही काळापासूनच तिच्यावर हुंड्यासाठी दबाव टाकला जात होता। इतकंच नाही तर महेशला जुगाराचं व्यसन देखील जडलं होतं। या व्यसनापायी त्यानं आपली 5 एकर शेत जमीन देखील गमावली होती। पतीचं व्यसन आणि वारंवार होणाऱ्या शारीरिक मानसिक त्रासाला कंटाळून अश्विनीनं आपल्या 2 मुलींना, एकीचं वय 4 आणि एकीचं 5 वर्षे, त्यांना घेऊन ती माहेरी राहायला गेली। शनिवारी 2 मे 2026च्या संध्याकाळी ही हृदयद्रावक घटना घडली। महेश आपल्या पत्नीला पुन्हा घरी नेण्यासाठी सासूरवाडीला पोहोचला। त्यानं अश्विनीला तातडीनं आपल्यासोबत परत येण्यासाठी तगादा लावला। मात्र अश्विनीनं सध्या येण्यास नकार दिला आणि हा वाद मिटवण्यासाठी समाजातील वडीलधाऱ्या माणसांना किंवा पंच कमिटीला बोलावून चर्चा करू असं सुचवलं। हीच बाब महेशच्या जिवारी लागली। रागाच्या भरात त्यानं आरडाओरडा सुरू केला आणि पत्नीसह तिच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिली। रागाचा पारा चढलेल्या महेशनं आपल्या दुचाकीतून डिझेलचा कॅन काढला। त्यानं काहीही विचार न करता स्वतःच्या 2 चिमुरड्या मुलींच्या अंगावर डिझेल ओतलं आणि त्यांना पेटून देण्याच्या उद्देशानं आगगाडी काढली। हा प्रकार पाहून उपस्थित असलेल्या नातेवाईकांचे आणि शेजाऱ्यांचे धाबे दणाणले। माझं नाव अश्विनी महेश सोमाशे। 2019 साली लग्न झालं। त्यानंतर 2-3 वर्ष चांगलं नांदवलं। 2-3 वर्ष झाल्यानंतर मारहाण सुरू झाले कोणत्याही कारणावरून। त्यानंतर पैसे मागण्यासाठी माहेरी सांगू लागले पैसे घेऊन ये म्हणून। पैसे घेऊन पाठवल्यानंतर पुन्हा सट्टा खेळण्याचा नाद लागला। त्याच्यामध्ये 5 एकर जमीन घालवण्यात गेले। पुन्हा नंतर ती राहिलेली 12 एकर मधली 5 एकर जमीन गेली। राहिलेली जमीन स्वतःच्या मुलीच्या नावाचं करून घ्या असं सांगण्यात करून घ्या म्हणून म्हटले तर त्याला नकार देण्यात आला। नकार देण्यात आल्यानंतर आईवडिलांना सांगितलं। आईवडील गावाकडे घेऊन आले माहेरी घेऊन आल्यानंतर 2 मुली सोबत आलते। त्याच्यातल्या नंतर इथं सारखंच येण्यात आलं त्यांचं। तर ते म्हणू लागले की माझ्या मुली माझ्यासोबत दे। मुली पाठवल्या त्यांच्यासोबत टालेवाडी येते। नंतर मला मागणी करण्यात आली तू पण चल। मी नको म्हटल्यानंतर ते मुलींना म्हणले की मी गावाकडे नेऊन मारून टाकेन। मग इथं 2-4 दिवसानंतर डिझेल आणि मुलीसोबत घेऊन इथं आल्यानंतर लांबवाडी येते त्यांच्या अंगावर ओतून पेटून देण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र एका नातेवाईकानं अत्यंत धाडसानं पुढे महेशच्या हातातील आगगाडीची ती पेटी हिसकावून घेतली आणि त्याला रोखलं। त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला आणि त्या 2 निष्पाप जीवांना जीवदान मिळालं। या घटनेनंतर आरोपी महेश सोमसे यांना तातडीनं घटनास्थळावरून पळ काढला। घाबरलेल्या अश्विनीनं आणि तिच्या नातेवाईकांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणं गाठून तक्रार दिली। पोलिसांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। आरोपी सध्या फरार आहे आणि त्याच्या शोधासाठी पोलीस पथकं रवाना करण्यात आली आहेत। स्वतःच्या पोटच्या गोळ्यांवर अशा प्रकारे जीवघेणा हल्ला करण्याच्या या अमानवीय कृत्यामुळे संपूर्ण माजलगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली। जुगार आणि व्यसनाच्या आहारी गेलेली माणसं स्वतःच्या कुटुंबाचे शत्रू कशी बनतात याचं हे ज्वलंत उदाहरण। पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करतायत। पीडित महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या कायदेशीर उपाययोजना केल्या जात आहेत। या घटनेमुळे पुन्हा एकदा समाजातील कौटुंबिक हिंसाचार आणि व्यसनाधीनतेचा प्रश्न ऐरणीवर आला। प्रशासनानं आणि समाजानं अशा पीडित महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज व्यक्त केली जाते। पाठवा म्हणून होतं। मग
मग आता ते धमकी द्यायला लागले ना. हं, मग आता आम्ही म्हणलं पाठवत नाही, तुम्ही तुमचा नीट बाला. हं. तसं करूनच तितकं म्हणलं की लगे डिझेल ओतलं त्यांच्या अंगावर. हं. डिझेल ओतलं आणि मग ते आम्ही पोरी आणल्या इकडं. आमचे मामा सासरे एक होते, आम्ही दोन वाढल्या म्हणून त्या वाचल्या नाही. ते नसते तर ना पोरीच वाचत नव्हते. आम्ही बसत होतो. हा हं, डिझेल होती, कॅन्ड होती, हं. एक हिरवी कॅन्ड होती आणि एक 5 लिटरची, एक हिरवी होती 2 लिटरची होती आणि हिरवी एक होती. हा त्याला एकटे मामा सासरे आमचे आणि मी, आम्ही दोघच. हं. पुन्हा मग गावातले आले, एवढा का- गावातले आले, मग आडाले बक्कळ आले. मागणी मागायची असलं केल्यावर काय, मग आम्हाला जे नाही आधी ते घेऊ आम्ही. असलं म्हणल्या कशी इच्छा होईन पाठवायची आता. स्वतःच्या मुली मारायच्या आणि मग आमच्या लेकराची काय कथा.